नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सरिता. चला, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. आता मी तुम्हाला वाटत असेल ही तयारी करून इतकी कुठं चालली आहे. तयारी वगैरे काही नाही, जुनेच कपडे, फक्त गाऊन न लावता साधे कपडे लावले. कारण बाळाला द्यायची होती लस. कारण झाला आहे बाळ हे 2.5 महिन्याचं. 2.5 महिन्याची लस द्यायला त्याला न्यायचं होतं, म्हणून म्हटलं पटकन तयारी करायची होती. सकाळीच त्या जायचं होतं 10च्या नंतर. मग पटपट कामं करून घेतली आणि पटकन तयारी करून निघाले मग बाळाला घेऊन लसीकरण. कारण तिकडून फोन येत होता आशाताईचा की लवकर आणा बाळ, लवकर आणा बाळ. मग पटापट तयारी करून घेतली. त्याला वगैरे छान पांघरून दिलं, कारण की बाहेर थंड वातावरण आहे. आता पावसाळा सुरू झाला तर बाहेर वातावरण थंडच असते. तर मग त्याला पांघरून वगैरे दिलं. मुलाला म्हटलं मोठ्या तू वगैरे रुमाल बांधताय? हो, कारण की मलाही थंडी वाटते. त्याला बांधून देताय? तू बांधताय, मग मी का बांधू नये? मग म्हणे चल बांधूनच घेतो, चल बांधूनच घे म्हटलं. आणि मग काय, तेवढ्यात आधी जेवण करायचं होतं. जेवता जेवता आली होती भेंडी विकायला. मग त्याच्या आधी पहिले भेंडी वगैरे घेऊन घेतली, कारण की भाजीचा आता राहतच नाही. कारण आता थोडासा भाजीपाला आणला तर आपल्याकडे फ्रीज नाही आहे, तर तो वाया जाऊ नये म्हणून आम्ही कमी भाजीपाला आणते. आणि मग भेंडी वाल्या काकू आल्या. काकू म्हणत होत्या की जटर भेंडी नाही आहे, तुम्ही खाऊन बघा आणि कापून वगैरे बघा. मी म्हटलं हो, नाहीतर तुम्ही नेहमीच येता, आम्हाला जटर भेंडी नको आहे म्हटलं. तर त्या म्हणत होत्या हो, उद्या मी दही आणते, दही घे जा. ठीक आहे म्हटलं, पालक नको आम्हाला भेंडी द्या म्हटलं. मग भेंडी घेऊन घेतली, जेवण करून घेतलं आणि मग गेलो लसीकरणाला. बघा, इथे लहान मुलं इतके रडत होते सगळे का खूपच. इकडे सिस्टर त्यांना औषधी पाजत आहे आणि इंजेक्शन पण द्यायचंच होतं, पण पहिले पोलिओ आणि औषधी पाजून घेतो म्हणत होत्या. तर बघा, इकडे छोटं बाळ इतकं रडत होतं. मी माझ्या बाळाचा फोटो काढू शकली नाही, कारण की माझ्याच हाती मोबाईल होता. तर ह्या सगळ्या बोलत होत्या विषयावर, कारण की हा खूपच रडते. आणि खरंच तो बाळ सगळ्यात जास्त रडत होतं. माझ्या बाळाला तर पोलिओ पाजताना रडलाच नाही बिलकुल. आणि मग त्याच्यानंतर आणला होता आमच्याकडे किराणा आणला, कारण की उद्या आहे संडेला बाळाचं नाव ठेवणं. मग काय, बाळाचं नाव ठेवणं होतं तर किराणा तर आणावंच लागेल ना. त्याच्यासाठी त्याच्या पप्पाने आणला होता किराणा. मग तो आम्ही किराणा आणला आणि मी भरून घेतला, कारण की सामान असं अस्तव्यस्त चांगलं नाही दिसत. म्हणून मी म्हटलं चला पहिलं पाहून घेते काय काय आणलं. तर बघितलं तर सगळं सामान आणलेलं होतं. इकडे साखर वगैरे आणली होती, साखर तशीच ठेवून दिली. सगळं सामान उचललं आणि पॅक करून ठेवून दिलं. किराण्यामध्ये वापरण्यापेक्षा खायच्या वस्तू जास्त आणल्या तर जास्त म्हणजे आपल्यालाही म्हणजे कामी येतं. कारण की डिलिव्हरीच्या घरामध्ये काहीतरी प्रोटीनयुक्त अन्न तर आलं तर त्या शरीराला जे काही तिची ही झाली आहे बाळाच्या आईची, तर ते झीज निघून भरण्यासाठी खायच्या वस्तू आणायच्याच म्हटलं. आणि मी सांगितलं होतं आता यावेळेस आपण थोडंसं किराणा जास्त आणायचा, थोडंसं जास्त खर्च करायचा, कारण की आता मला खायची गरज असते आणि दूध वगैरे बाळाला द्यायचं असते. त्याच्यानंतर तूप कमी खाणं होऊन राहिलं होतं, म्हणून म्हटलं पहिले रवा आणा. आपल्या घरी रवा राहिला तर मला काही ना काही करून खाता येते. तर मी म्हटलं त्यांना तूप राहते, तूप खायलाच पाहिजे, कारण की तुपाने म्हणजे थोडंसं त्रास कमी होतो. तर मी म्हटलं आपण रवा राहते तो रवा छान भाजून घेतला, त्याच्यामध्ये तूप टाकलं, छान भाजून घेतला. आणि भाजून घेतला म्हणजे खायचा मला पहिल्यापासूनच होता, पण तेव्हा किराणा आणला नव्हता. आणि तेव्हा म्हणजे घरी मी बाहेर जाऊ शकत नाही. जर मी बाहेर गेली तर मी स्वतःच आणते आणि स्वतःचं काम स्वतःच करते. नाहीतर आता बाळ घरी असते, बाळाला एक टाकून जाऊ शकत नाही. आणि कुठे गेलं तर हा केव्हा रडेल काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं चला, तर त्यांना किराणा आणायला लावला. छान असं भाजून घेतला तुपामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. तर हा म्हणत होता मी फिरवतो. मग याने फिरवून घेतलं. तर हा म्हणत होता आता तू काही कामं करत नको जाऊ, आता मीच करत जाते. मग मी म्हटलं बरं बाप्पा तूच करत जा, कारण की हा माझी कामं खूप करतो आणि खूप असा डान्स पण करतो. मी छान डान्स करतो म्हणे. तर मी म्हटलं करूनच घे. मग त्यानेही थोडं बनवू लागलं आणि मी थोडं बनवू आम्ही दोघांनी छान असं बनवून घेतला शिरा. रव्याचा शिरा होत होता. तोपर्यंत त्याने छान असं गोष्टी पण सांगितल्या. म्हणत होता की मी बाहेर गेलो होतो तर ते इथं एक भूताची कहाणी सांगत होती दीदी म्हणत होती की एक आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाखाली एक भूत राहते. मी म्हटलं भूत वगैरे काही राहत नाही, भूताचं काही तू ऐकत जाऊ नको लोकांचं, तू आपल्या मतानुसार राहत जा. तर मग त्याने आणि मीने दोघांनी मिळून केला. तो छान फिरवत होता, गोष्टी सांगत होता. आणि खरंच एक मोठं बाळ असलं तर आपल्याला थोडासा म्हणजे हातभार होतोच. तर चला म्हटलं त्याला तू करू लाग. तर तो खरंच माझी हेल्प करतो. इकडे बाळाला पण बघतो आणि माझी पण हेल्प करत असतो. तर खरंच त्याची मला खूप हेल्प होते आणि खूपच छान आहे.
असाच माझा गोड मुलगा आता छान असा गोड रव्याचा शिरा बनवत आहे. मग आम्ही पटापट बनवून घेतला आणि सर्व केला प्लेटमध्ये. चला मग खाऊन घेते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.